Dear student, today we are seeing biogeochemical cycle. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे काही बायोजिओकेमिकल सायकल जे या ठिकाणी असणारे काही जैवभू रासायनिक चक्र जे आहे तर ते चक्र त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी टाईप्स ऑफ बायोजिओकेमिकल सायकल्स जैवभू रासायनिक चक्र जे आहे तर त्या चक्राचे दोन प्रकार पाहिले. पहिला त्या ठिकाणी पाहिला गॅसेस सायकल वायुचक्र आणि दुसरं पाहिलं आपण त्या ठिकाणी सेडिमेंटरी सायकल अवसाधन किंवा भूचक्र त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर आज आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही कार्बन सायकल जे आहे म्हणजेच त्याला त्या ठिकाणी आपण कार्बन चक्र जे आहे तर ते कार्बन चक्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे. पहा काय काय दिलेलं आहे. तर या ठिकाणी पहा द सर्क्युलेशन and recycling of carbon from the atmosphere to living organism and after their death back to the atmosphere is called the carbon cycle. पण कार्बन चक्र म्हणजे काय तर कार्बन जो आहे तर त्या कार्बनचं ॲटमॉस्फिअरकडून ऑर्गॅनिझमकडं किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडं म्हणजे वातावरणातून सजीवाकडं आणि सजीवाचा असणारा जो काही डेथ जो आहे मृत्यू जो आहे तर त्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडं होणारं अभिसारण आणि पुढे काय सांगितलं आपल्याला रिसायकलिंग म्हणजे पुनर्चक्रीकरण म्हणजेच त्या ठिकाणी कार्बन चक्र होय. अबायोटिक कार्बन ॲटम्स आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड इन टू बायोटिक फॉर्म्स मेनली थ्रू फोटोसिंथेसिस अँड रिस्पिरेशन. ही अजैविक असणारा जो काही कार्बन अणू जो आहे आता कार्बन अणू जो आहे तर त्याला अजैविक त्या ठिकाणी म्हटलेले कारण तो निर्जीव त्या ठिकाणी आहे. त्याचा समावेश त्या ठिकाणी कुणी असणारे जे काही अबायोटिक फॅक्टरचे आहेत तर ते अबायोटिक फॅक्टर्समध्ये त्या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे की अजैविक कार्बन अणूंचं मुख्यतः फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण आणि दुसरं आपल्याला सांगितलं रिस्पिरेशन श्वसनक्रिया द्वारे जैविक अभिसारण आणि असणारे जे काही पुनर्चक्रीकरण जे आहे तर ते पुनर्चक्रीकरण त्या ठिकाणी होताना दिसतं आणि हेन्स कार्बन सायकल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट बायोजिओकेमिकल सायकल्स आणि म्हणून त्या ठिकाणी कार्बन चक्र जे आहे तर एक महत्त्वाचं जैवभू रासायनिक चक्र त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढे पहा काय दिलेलं आपल्याला की प्लॅन्ट्स कन्व्हर्ट कार्बन डायऑक्साईड काय सांगितलेलं आहे की प्लॅन्ट्स कन्व्हर्ट कार्बन डायऑक्साईड इंटू कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. हिरव्या असणाऱ्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या हिरव्या वनस्पती काय करताना दिसतात पहा ही हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जो आहे तर त्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे कार्बन डायऑक्साईड जे आहे तर त्या कार्बन डायऑक्साईडचं असताना जे काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर कशामध्ये करताना दिसतात तर कर्बोदके जे आहेत तर त्या कर्बोदकामध्ये त्या ठिकाणी करताना दिसतात. सिमिलरली दे प्रोड्यूस कार्बन कंपाऊंड्स लाईक प्रोटीन्स अँड फॅट्स टू. त्याचबरोबर या ठिकाणी ह्या ज्या काही हिरव्या वनस्पती ज्या आहेत तर त्या हिरव्या वनस्पती प्रोटीन्स म्हणजे त्या ठिकाणी प्रथिनं फॅट्स म्हणजे मेद असे कार्बनी पदार्थ जे आहेत तर ते कार्बनी पदार्थ सुद्धा त्या ठिकाणी तयार करताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे की हार्बिव्होरस काय म्हटलेलं आहे की हार्बिव्होरस काय सांगितलेलं आहे की हार्बिव्होरस फीड्स अपॉन प्लॅन्ट्स कार्निव्होरस फीड्स अपॉन द हार्बिव्होरस. इन दिस वे बायोटिक कार्बन इज ट्रान्सफॉर्म्ड फ्रॉम plants to the herbivorous, from herbivorous to carnivorous and from the carnivorous to the apex consumer. आता काय काय सांगितलेलं की असणारा जो काही शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात आणि शाकाहारी प्राण्यांना काय करता दिसतंय मांसाहारी प्राणी जे आहेत तर ते मांसाहारी प्राणी त्या ठिकाणी खातात. म्हणजे वनस्पती जे आहेत तर त्या वनस्पतीकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्यांकडून काय होता नसते कार्निव्होरस म्हणजे मांसाहारी प्राण्यांकडं आणि असणारा जो काही कार्निव्होरस मांसाहारी प्राणी जो आहे तर त्या मांसाहारी प्राण्यांकडून अपेक्स कंझ्युमर जे आहे तर त्या अपेक्स कंझ्युमरकडं असणारा जो काही कार्बन जो आहे तर त्या कार्बनचं काय होता नसते संक्रमण जे आहे तर ते संक्रमण त्या ठिकाणी होतं नसतं. आता आपल्याला ठिकाणी डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅममध्ये काय दिलेलं आहे
की या ठिकाणी कार्बन सायकल जे आहे तर ते कार्बन सायकल आपल्याला दिलेले येते. पाहता काय काय दिलेले कार्बन सायकलमध्ये. पहा त्या ठिकाणी ॲब्सॉर्प्शन इन वॉटर, कार्बन जो आहे तर त्या कार्बनचं काय झालेले तर असणारं ते काही पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये शोषण झालेले. पाहता इथे काय काय क्रिया दिलेली की असणारं ते काही सनलाईट जे आहे तर त्या सनलाईटचा उपयोग असणारे जे काही प्राणी असतील ज्या ठिकाणी रेस्पिरेशन इन प्लॅन्ट्स म्हटलेले किंवा रेस्पिरेशन इन ॲनिमल्स म्हटलेले, वनस्पती असतील वनस्पती शोषण असेल, प्राणी शोषण असेल, हे त्या ठिकाणी शोषण करत नाही. वनस्पती काय करता नसतात, हा जो काही बायोटिक कार्बन जो आहे म्हणजे सेंद्रिय कार्बन असेल की या ठिकाणी गाय आपल्याला दाखवलेली तर तिचं असणारं जे काही बायोटिक डिकम्पोजिशन जे आहे तर ते बायोटिक डिकम्पोजिशन त्या ठिकाणी होतं नसतं. ज्यावेळेला ही गाय त्या ठिकाणी मृत पावताना दिसतं तर त्याच वेळेला पुढे तिचं असणारं जे काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर कशामध्ये सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे फॉसिल्स फ्युएल्स म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही जीवाश्म इंधन जे आहे तर त्या जीवाश्म इंधनामध्ये तिचं रूपांतर त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी फॅक्टरी आपल्याला दाखवलेली तर त्या फॅक्टरीमधून बाहेर पडणारा जो काही कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द फॅक्टरीज म्हणजे त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो कारखान्याचा असणारा जो काही धूर जो आहे तर त्या धुरामधून सुद्धा काय होतो नसतो बाहेर त्या ठिकाणी पडताना दिसतो येते. त्याच्यानंतर पहा पुढे आपल्याला मेन प्रोसेसेस इन द कार्बन सायकल, कार्बन चक्र जे आहे तर त्या कार्बन चक्रामधील असणाऱ्या काही प्रमुख असणाऱ्या ज्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी सांगितली. पाहता काय होतं नाही की वातावरण जो आहे तर त्या वातावरणामधला असणारा जो काही कार्बन डायऑक्साईड आणि असणारा जो काही पाणी अशा दोघांचा असणारा जो काही संयोग जो आहे तर त्या दोघांचा संयोग त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि दोघांचा संयोग होऊन असणारे जे काही सनलाईट सूर्यप्रकाश आणि दुसरं आपल्याला सांगितलं क्लोरोफिल हरित लवक म्हणजे पाणी आणि कार्बन डायऑक्साईड याच्या साह्यानं आपल्याला C6H12O6 त्या ठिकाणी तयार होताना दिसते. त्याचबरोबर H2O म्हणजे पाणी तयार होताना दिसते आणि ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन त्या ठिकाणी तयार होताना दिसतो बरोबर. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी तयार झालेले जे काही C6H12O6 जे आहे याचा पुन्हा त्या ठिकाणी ऑक्सिजन जे आहे तर त्या ऑक्सिजन बरोबर त्या ठिकाणी संयोग होताना दिसतो. आणि असणारे ते काही मायट्रोकॉन्ड्रिया ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणता नसतो तंतुकणिका जे आहे तर त्या तंतुकणिकेंच्या मार्फत त्याचं असणारे ते काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड जो आहे तर त्या कार्बन डायऑक्साईडमध्ये होताना दिसतं. त्याचबरोबर पाणी असेल किंवा असणारी जी काही ऊर्जा जी आहे तर त्या ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतरण जे आहे तर ते रूपांतरण त्या ठिकाणी केलं जातं. तर खाली काय दिलेलं आहे की इव्हेंच्युअली आफ्टर डेथ ऑल टाइप्स ऑफ कंझ्युमर are decomposed by the decomposer like bacteria and fungi and carbon dioxide is released again into the atmosphere and used again by the living organism. पाहता की शेवटी आपल्या लक्षात येताना असते की प्राणी असेल वनस्पती असेल यांचा मृत्यू झाल्यानंतर ऑल टाइप्स ऑफ कंझ्युमर म्हणजे सर्व प्रकारचे जे काही भक्षक जे आहेत तर त्या भक्षकांचं बॅक्टेरिया असेल किंवा फंगी असेल म्हणजे जीवाणू असेल किंवा बुरशी असेल यासारखे असणारे जे काही डिकम्पोजर जे आहेत विघटक जे आहेत तर त्या विघटकातून काय होतं अपघटन होऊन त्यांच्या शरीरामधला असणारा जो काही कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड जीवाणू किंवा बुरशी काय करताना दिसतात पुन्हा त्या ठिकाणी मुक्त त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि हा मुक्त झालेला जो काही कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड काय सांगितलं आपल्याला की त्या ठिकाणी असणारे जे काही वातावरण जे आहे तर त्या वातावरणामध्ये पुन्हा त्या ठिकाणी मिसळला जातो. पुढे पहा इन दिस वे कार्बन इज कंटिन्युअसली पास्ड फ्रॉम वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू द अदर. आणि अशा पद्धतीनं एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडं कार्बन जो आहे तर त्या कार्बनचं असणारं ते काही ट्रान्सफर. आता या ठिकाणी ट्रान्सफर म्हणजे काय म्हणणार आपण त्या ठिकाणी अभिसारण जे आहे तर ते अभिसारण त्या ठिकाणी चालू असतं येते. अँड इज अगेन टेकन अप बाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पहा एका मृत झाल्यानंतर तोच काय होता नसतो वातावरणामध्ये जातो म्हणजे एका सजीवाकडून काय होता नसतो दुसऱ्या सजीवाकडे कार्बनचं अभिसारण त्या ठिकाणी चालू असतं. म्हणजे सजीवाच्या मृत्यूनंतर कार्बन जो आहे तर तो कार्बन पुन्हा काय होता नसतो निसर्गाकडे येतो आणि निसर्गाकडून परत त्या ठिकाणी सजीव जे आहे तर त्या सजीवांकडे त्या ठिकाणी जाताना दिसतो. त्याच्यानंतर पहा डू यू नो आपल्याला दिलेले तुम्हाला माहीत आहे का. पहा काय सांगितलेले की कार्बन डायऑक्साईड इज रिलीज्ड इन टू द ॲटमॉस्फिअर
through abiotic processes like burning of the fossil fuels and woods, forest fire and volcanic activity. पाहता की या ठिकाणी आपल्याला सांगितलेले की असणारे जे काही बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स म्हणजे जीवाश्म इंधन जे आहे तर त्या जीवाश्म इंधनांचं ज्वलन आपण त्या ठिकाणी केलं. किंवा दुसरं आपल्याला सांगितले वूड्स अँड फॉरेस्ट फायर्स अँड व्हॉल्कनिक ॲक्टिव्हिटी म्हणजे लाकडाचं ज्वलन केलं किंवा फॉरेस्ट फायर जंगलांना त्या ठिकाणी वणवे लागताना दिसतात, आग लागताना दिसते. दुसरं आपल्याला सांगितलं व्हॉल्कनिक ॲक्टिव्हिटी ज्वालामुखीचा उद्रेक होताना दिसतो. यासारख्या असणाऱ्या ज्या काही जैविक अजैविक असणाऱ्या ज्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रियांमुळं CO2 वायू जो आहे तर तो बाहेर पडून काय होताना दिसतो, हवा जी आहे तर त्या हवेमध्ये त्या ठिकाणी मिसळतो. पुढे का आता ऑक्सिजन इज released into the atmosphere by the biotic process of photosynthesis and carbon dioxide through respiration. म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जी आहे तर त्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये काय लक्षात येताना असते की वातावरण जे आहे तर त्या वातावरणामध्ये ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन त्या ठिकाणी सोडला जातो. तर असणारे जे काही रिस्पिरेशन म्हणजेच त्या ठिकाणी असताना जे काही श्वसन प्रक्रिया जी आहे तर त्या श्वसन प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड काय करताना दिसतो, बाहेर वातावरणामध्ये त्या ठिकाणी सोडला जातो. द इक्विलिब्रियम ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर इज मेंटेन बाय द प्लॅन्ट्स. आणि अशा पद्धतीनं वातावरणातील असणारा जो काही ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड याचा असणारा जो काही समतोल जो आहे तर तो समतोल काय केला जातो तर त्या ठिकाणी राखला जातो. येते